शोभा पगार नीट मोजलास ना? नाही, आमच्या मॅडम कधी पैसे द्यायला चुकत नाहीत, त्यामुळे नाही बघितलं मी, पण बरोबर असणार. हे चुकतं तुझं मोन्या. आंधळा विश्वास ठेवतो दुसऱ्यांवर आणि मग माती खातोस. तूच पहिल्यांदा बघतेस ना, म्हणून मी मोजून बघ. आणि ती हिशोबाची वही दे. हा हो, आणतो आणतो. 3 4 5 6 7 8 9 बरोबर आहेत ना? मुद्दाम विचारतोस मला, खिजवतोस? नाही शोभा, मी मोजून बघितले नव्हते म्हणून म्हटलं विचारलं तुला. बरोबर आहे, मला माहितीये तुझी सवय. तू मुद्दाम विचारतोस मला. तुझं बरोबर आहे ना, म्हणून. नाही शोभा, नाही. गप आता. आहे घे 2000 रुपये पेट्रोल आणि भाजीसाठी. बर, जा आता कामावर, चल. हो. नाही तर उशीर झाला म्हणून माझ्याच नावाने कोकलशील. निघतोच आहे मी. मालक निघाला? हा, मी तुमचा डब्बा भरून ठेवलाय, देते. बर मालक. हो हो, थँक्यू. हेल्मेट राहिलं. थांबा थांबा, हेल्मेट राहिलं. हेल्मेट मी येतो. हा शोभा. हा शोभा, थँक्यू. हा भानू, हा, आहे तुझा पगार. तुमच्याकडेच राहू द्या. मला जेव्हा लागतील ना तेव्हा घेईन मी तुमच्याकडनं. अगं आधीच तुझा खूप पगार द्यायचा राहिलाय. घे बाई. $2000 भानू. अरे देवा, माझ्याकडे काहीच पैसे उरत नाही. भानू. हा, तुला मी नंतर पैसे दिले तर, म्हणजे थोडे आता हवं तर घे, बाकीचे नंतर दिले तर चालतील का? अहो ताई, हे घ्या ना, मला पैशांची गरज नाहीये. हा, नाही म्हणजे आधीच्या पगारातले ना माझ्याकडे पैसे उरलेत, तेवढे बास मला. तुम्ही हे घ्या. थँक्यू. हा, तुझ्यासारखी ना काम करणारी समजूतदार ना सगळ्यांना मिळायला हवी, खरंच. हा, 2000 भानू कट. परत आले. राहुल, हे घे बॅग घे. राहुल, आज लवकर येशील का? तुम्ही तशी तर जातच नाही ना. तू जा आपलं काहीतरी. जा, चल. नक्की जाऊ का? जा आता. नक्की ना? जा ना. अगं बाई. राहुल, तसं नाही, मला आता आठवलं. थांबा एक मिनिट. काय? अगं काल आहे ना पगार झाला होता, तर ते पगाराचे पैसे द्यायचे विसरलो होतो. अगं बाई. राहुल, म्हणजे आता तू हे पैसे बॅगेतून घेऊन फिरणार होता? हा, म्हणजे बॅग हरवली असती, कोणी चोरली असती, रिक्षात विसरला असतं म्हणजे? अंजू 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 थांब ना. आज दिलेत ना तुला पैसे. हा, कशाला एवढा विचार करते? ते पैसे नीट मोज आणि लॉकर मध्ये ठेव. काय आज पगार झालं तर काहीतरी गोड करी. अजून जाता बसल. जात. अंजू अंजू जरा ये पकड इकडे. काय झालं? पकड ना एक मिनिट. मी जरा आलो. हा आलो. कुठं चाललं? तुला उशीर झाला ना? हा, पण ते जरा सम्याकडे जाऊन आलो. आपल्या चाळीच्या मेंटेनन्सचा हिशोब आहे ना, त्याचं एक काम आहे. मी बँकेतच चाललोय ना, मग ते पण काम एकत्र करून टाकी ना. आलो मी, येतो लगेच.
मोजत काय मोजत होते हे मोजतात येत नाहीये कॅल्क्युलेटर पाहिजे कुणाकडे असेल शोभा वहिनींकडे असेल की हे झाले आता सगळे खर्चाचे आणि आता हे पैसे माझे. हा ही नोट माझी आहे. अरे देवा ह्याच्यावर तर लिहिलंय म्हणजे ही चालणार नाही नोट. मी ना मोन्याला सांगत असते पगार बरोबर मोजून घे नोटा बघून घे पण नाही सगळ्यावर विश्वास ना. आता ही लिहिलेली नोट काही चालणार नाही. त्या मोन्याच्या ना कोणीतरी गळ्यात मारली असणार. झालं का नुकसान पण आता काय करू. हा काहीतरी सरकवायला पाहिजे आता. शोभा वहिनी अहो तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे का. कॅल्क्युलेटर. हा कालच राहुलचा पगार झाला तर आता एवढ्या नोट आहेत अहो त्या मोजता येत नाहीयेत. कॅल्क्युलेटर आहे. अगं एवढ्याशा नोटा मोजायला कशाला हवं कॅल्क्युलेटर. मी मोजते ना. हा एवढं चांगलंय तुमचं गणित. हे काय हिशोबच करत होती मी आता. अरे वा दे बस. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10च्या 10. हा 10च्या 10 म्हणजे अगं 100. हा एवढं येतं मला. हा 10च्या 10 नोटा. हा 100. हम्म. 1 2 3 4. 50च्या 50च्या 4. 50च्या 4 म्हणजे किती झाल्या. 200. 200. हा. आता 100च्या मोजते. हा 1 2 3 4 5 6 7 8 8. 800. बरोबर आहे का. पाकिटात नाही आहेत ना अजून बघ जरा. नाही म्हणजे चिटकले वगैरे पैसे नाही आहेत ना. नाही अरे बघ पेन कसं उडालं ना. दे ना जरा. हा देते ना. हे घ्या. हा नाही म्हणजे ही नोट खरी आहे ना बघ जरा. अगं बाई वहिनी अहो खरी आहे वहिनी खरी आहे. खरी आहे ना. तेच म्हणजे आता आता 500च्या मोजते. हा हा 1 2 3. आता ही बया इथून हलतच नाहीये. कशी नोट बदलणार. हे घे रे हे घे. आणि आता फक्त मदनचे पैसे बाकी आहेत. हा रे तू भानूकडे बघतोयस तिच्याकडे का बघतोयस. नाही मी नाही बघत आहे भानूकडे. अरे मी ते सगळ्यांकडे बघत होतो कोणाकोणाचे पैसे द्यायचे बाकी मेंटेनन्सचे. मला गंडवतोयस तू. नाही सर मी बाकी बघत होतो सगळं. किती मोजले होते तुम्ही. आता मला काय माहिती वहिनी तुम्ही मोजताय ना. हा मी काय म्हणते वहिनी जाऊ दे तुम्हाला नाही जमणार मोजायला. मी दुसऱ्याकडे बघते कॅल्क्युलेटर आहे का. द्या इकडं. नाही नाही दुसऱ्याकडे कशाला. आमच्या यांच्याकडे आहे ना कॅल्क्युलेटर. ते काय तिकडे बघ ना. हा हा कुठं. हा ते बघ जा घेऊन ये. तिकडं बर ठीक. कुठे आहे वहिनी. अगं तिथे आहे बघ ना ड्रॉवात आहे ड्रॉवात. हा अंजे. हा अगं अंजे. काय झालं. अगं हा ही बघ. कुठ. अगं बाई हो वहिनी
आता काय ही नोट चालणार नाही. हा अगं बाई, झालं की नुकसान. मग राहुल बघून घ्यायची ना. नाही आता मीच त्याला बघते. द्या तुम्ही द्या. हा हे घे हा तुझे सगळे पैसे. हा मोजले का तुम्ही? हो हो बरं. 22,150. हा तेवढाच पगार आहे राहुलला. तर 2,000चं नुकसान बाई. ऐक, आता राहुललाच बघते मी बरोबर. हा. काय नोट घेऊन आला, कुठली घेऊन आला? अगं दे, मी उचलतो. अहो तुमचे कपडे खराब होतील. राहू द्या. अगं काय नाही होत भानू, तू दे. बरं घ्या. हा दे. काय करतोस? अंजू ती बिचारी सगळी कामं करते, पाणी भरते, मग तिला जराशी मदत करत होतो. तू तू काय का तू जा ना. मला कशाला बोलतय? हा तिला कसं ओरडते अंजू? सॉरी भानू. किती गोळ घालतो तू? लक्ष कुठे असतं तुझं? अंजू मी काय गोळ नाही घातला. हा हे मग काहीतरी लिहिलंय नोटावरती, नोट घेऊन आला. आयुष्यपत हे नुसतंच दूर आहे. अंजू नोट बाद झाली, ही कुणीच घेणार नाही आता. कळतंय का तुला? हा पगार घेताना नोटा चेक करता येत नाही. झालं का नुकसान? आयडिया काय? बघ काय लिहिलंय का नोटवर बघ. नाही. आपलं डोकंच तसं आहे ना अंजू. अगं बाई. बॅग दे, बॅग दे, बॅग दे. राहुल हा थांब, हा ते सम्याकडे जातो आणि त्याला देतो. हा तसंच काम होतंय ना का? येऊ का? हा ये. अगं बाई. सम्या, ए सम्या, ए हा आलो आलो. लवकर ये बाहेर. अरे काय झालं? हे काय केलंय तू? कसली नोट दिली मला? हा, नोट खोटी आहे का? नाही सम्या, मग फाटली आहे का? नाही सम्या, ऐक ना माझं. नोटवर काहीतरी लिहिलंय. ही नोट माझी आहे. अरे मग तुझी आहे, मग मला कशाला देतोस? सम्या ही नोट माझी नाहीये. आताच म्हणालास ना ही नोट तुझी आहे आणि लगेच खोटं पण बोलतोस. तू ऐक ना यार, पूर्ण ऐक ना माझं. ही नोट माझी आहे अरे? असं याच्यावर लिहिलंय, हे बघ. ही नोट मी तुला दिली? दुसरं कोण देणार आहे सम्या? आता चाळीच्या हिशोबाचे पैसे कोणी दिले मला? आता लागला ना तुला 2,000चा बांबू. आता कोण घेणार आहे ही नोट? तरी तुला 1000 वेळा सांगितलंय सम्या, पैसे देताना घेताना नीट बघून घेत जा. पण नाही. धर आता हे तुझे सगळे पैसे धर. हा हे रजिस्टर पण धर आणि पावती पुस्तक पण धर. मी कामावरून आलो की मग हिशोब करीन. ना चल. नोटचं काम करू. सम्या थांब. काय रे? काय झालं? काय नाही रे, व्यायामशाळेत कमरेत चमक भरली. हो माझे मेंटेनन्सचे पैसे द्यायचे. हा हो हो. हा? थांब. ऐ, वागता पण येत नाही. एक काम कर ना, तू घेतोस? हा घेतो ना. कुठे आहे ते? हे बघ साईडच्या कप्प्यात वॉलेट आहे बघ. मिळाले का रे? हा हा घेतो. हे बघ 2,000च घेतले तर. हा. आणि तुझी पावती नंतर पाठवतो मी. सावकाश आहे. हा थँक्स मदन, आज खूप मोठं काम केलंस तू माझं. चल. नोट. अरे मोहन. हा काय झालं आजोबा? मोहन आज काय लवकर आलास बाबा? नाही नेहमी याच वेळेला येतो. थोडं इकडे तिकडे थोडं होतं. अरे माझं ना तुझ्याकडे एक काम होतं. सांगा ना काय काम होतं? काय झालं, आज मुलांनी पाठवलेले पैसे बँकेतनं सकाळी काढून आणले ना, तर त्याच्यात एका नोटेवर काहीतरी लिहिलेलं आहे रे. ती नोट आता चालत नाही, कुणी घेईना. आजोबा बँकेत तुम्हाला असं लिहिलेली नोट देणार नाही. हं? तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं पैसे घेतले ते का? हा अरे हा, सकाळी माधुरी सुट्टे पैसे घेऊन गेली.
तिने तर दिली नसेल ही नोट. काय सांगतोय? काय लिहिलंय त्या नोट्यावर? हे बघ ना, काहीतरी लिहिलंय त्याच्यावर. काय? ही नोट माझी आहे. हा, आजोबा तुम्ही काळजी करू नका, बँकेत ही नोट बदलून मिळते. बदलता येईल? हो. तुला कोणी सांगितलं? अहो आमच्या बुटीक मध्ये ना मध्ये मध्यंतरी एक बाई आले होते, त्या बँकेत कॅशियर आहेत. त्या म्हणाल्या की समजा नोटेवर काहीतरी लिहिलेलं असलं हा. किंवा फाटलेली असली किंवा असं डाग लागलेली असेल ना, हा. तर ती नोट बँकेत बदलून मिळते. मिळते? फक्त ती नोट खरी हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे चलनात असलेली हवी, मग मिळते बदलून. पण म्हणजे बँकेत जाणं आलं आता. हो. अरे ती बँक आहे लांब, रिक्षाने जायचं म्हणजे 150 रुपये होतात बाबा. पण काय करणार, इलाज नाही. आता नोट बदलून हवी म्हटल्यावर जायलाच हवं. पण आजोबा तुम्ही कशाला काळजी करताय? हा? थांबा थांबा 1 मिनिट. हा काय? 1 मिनिट आजोबा. हा. ही नोट तुम्ही घ्या. अरे घ्या घ्या. अरे तू कशाला बाबा? अहो, आजोबा नका काळजी करू, माझ्या बुटीकच्या रस्त्यावरच बँक आहे, मी उद्या जाताना बदलीन ना. मोहन, तुझ्यामुळे माझा बँकेचा हेल्पाटा वाचला बघ. थँक्यू. अहो थँक्यू काय आजोबा. ठेवा नोट. हा. बर बर. हा. आणि बघ, मी येतो. बोल्या हो. बोल्या, काय काय आज ना हा? अंजलीला ना फसवलं. फसवलं म्हणजे? अरे तू जे पगाराचं पाकिट घेऊन आला होतास ना, त्या पगाराच्या नोटांमध्ये एका नोटीवर ही नोट माझी आहे असं लिहिलं होतं. हा? मी म्हटलं अरे देवा, आता ही नोट चालणार नाही, मग काय करू काय करू. तेवढ्यात अंजली आली, अंजलीकडे सटकवली नोट. काय झालं? नाही काय नाही, कशी कशी कोण जाणे, पण ती नोट माधुरीकडे गेली आणि माधुरीकडनं आजोबांकडे आली. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपल्याकडनं गेली ना पण झालं. नाही आपल्याकडनं गेली नाही शोभा, आपल्याकडेच आली. हा? आजोबांकडनं मी ती नोट परत आणली. हे बघ. काय करत होती, तुला शांतपणा करायची? केलंस ना 2000चं नुकसान. नाही शोभा, बँकेत बदलून देतात. आजोबांना जायला लागेल बँकेत, म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला त्या नोट मी बदलून आणतो, म्हणून तू सकाळी मला जी 2000ची नोट दिली तीस ना, ती त्यांना दिली आणि ही नोट घेऊन आलो. कर्म माझं, तुला ना समाजसेवा करायची ना खूप हौस आहे. अरे बदलून देणार होतास ना नोट, मग नंतर द्यायची ना, आधी स्वतःकडची नोट कशाला दिलीस? पण शोभा बँकेत देतात बदलून ना. हा सांग, आता सांग, सगळ्या चाळीला सांग, किराणावाल्याला, दूधवाल्याला, सगळ्यांना सांग. अरे नाही देत रे बँकेत बदलून. शोभा बँकेत देतात बदलून, तू नको काळजी करूस, मी आणीन बदलून. दे. हो ना, हो. मग ही घे. हा. हा? आणि बँकेत जाऊन बदलून आण. हो. आणि तुझा खर्च ह्याच्यावर भागव. माझ्याकडे पैसे मागितलेस तर याद राहा. नाही पैसे मागणार. का बस खपाना करत बसतो नुसता. अगं ऐक शोभा, हे बँकेत दे बदलून. मालक, हो. सोबत आहे ना, काय झालं? अशा तवाने का गेली? नाही काय झालं, ते सकाळी मी ते पगाराचे पैसे दिले होते ना शोभाला, त्यातल्या एका नोटेवर काहीतरी लिहिलेलं होतं. आता ती नोट चालणार नाही, म्हणून शोभानी ती नोट हळूच अंजलीला दिली आणि अंजलीकडनं कशी कोण जाणे पण ती माधुरीकडे गेली. माधुरीकडनं आजोबांकडे गेली, आजोबांकडनं ती नोट पुन्हा घेऊन मी घरी आलो, म्हणून शोभा चिडली होती. मालक, त्या नोटेवर ही नोट माझी हाय असं लिहिलं होतं का? हो, हे बघा ना, ही नोट माझी असं लिहिलंय. हे मॅच लिहिलं आहे. तुम्ही लिहिलंय? तुम्ही कशाने लिहिलं ते? ते ना, 1 मिनिट. हा तुमचा खडू आहे ना, याने लिहिलं. अरे ह्या मार्करने तुम्ही लिहिलंय होय? पण मग काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. हे खोडरबरनी खोडता येतं. तेव्हा ते उगीच टेन्शन घेत होते. बघा ना, खोडतात.